आखाती देशातून कच्च्या तेलाचं पहिलं जहाज मुंबईत दाखल. होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून जहाज मुंबईत पोहोचलं. घरगुती गॅस सिलेंडरचं बुकिंग होत नसल्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण. गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा. गॅस टंचाईचा कोल्हापुरातल्या अन्नछत्राला फटका. 2 दिवस पुरेल एवढाच गॅसचा साठा शिल्लक. अन्नछत्र बंद पडण्याची शक्यता. टंचाईमुळे मुंबई ठाण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार तेजीत. तब्बल 4 ते 5 हजार रुपयांना सिलेंडरची विक्री. गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ. सिलेंडर तुटवड्यावरून काँग्रेस आक्रमक. नागपूर संभाजीनगरमध्ये रस्त्यावर चूल मांडून सरकारचा निषेध. गॅस टंचाई विरोधात संसदेच्या आवारात विरोधकांचं आंदोलन. वर्षा गायकवाडांसह काँग्रेस खासदार सहभागी. विधान भवनाला आलेला धमकीचा ईमेल. खलिस्तानशी संबंधित सूत्रांची माहिती. तो ईमेल झी24 तासच्या हाती. रोहित पवारांनी घेतली राहुल गांधींची भेट. अजित पवार विमान अपघात प्रकरणात चर्चा. राज्यात पुढील 2 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज.